जातोय नारी शक्ती विधेयक नामंजूर जे झालं काल त्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे आणि आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। नारी शक्ती विधेयक जे काल नामंजूर झालेलं आहे त्या विरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे। काँग्रेसचे जे विरोधी पक्षनेता आहेत राहुल गांधी यांच्या पोस्टर्सला पाडलं जात आहे। विरोधकांच्या इंडिया आघाडीचे जे सगळे नेते आहेत त्यांच्या विरोधात खरं तर शिवसेना आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। शिवसेनेची ही महिला आघाडी पाहायला मिळते आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। महिला आघाडीकडून विधेयक नामंजूर जे झालंय त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। काँग्रेसचा खेळ उघड झाला, नारी सन्मानावरती वार झाला असे फ्लेक्स सुद्धा या आंदोलनाच्या दरम्यान लागल्याचं आपण पाहतोय। बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही आंदोलन करत आहात, महिला आरक्षण विधेयक जे पारित झाले नाही त्यासाठी तुम्ही सगळ्या भारताचं सगळ्या भारतामधल्या महिलांचं आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये नामंजूर झालेलं आहे। कारण काँग्रेस आणि UPA आघाडीने महिलांच्या बद्दल बोलत असताना पुतना मावशीसारखं वागणं केलेलं आहे। त्यांनी एका बाजूला ते म्हणतात की महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण प्रत्यक्षामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाने उलट अधिक पुरुष आणि महिला दोघांचंही स्थान निर्णय प्रक्रियेत वाढलं असतं। परंतु राहुल गांधी आणि UPA मला तर असं वाटतं की कालच्या लोकसभेमध्ये सगळी जी व्यूहरचना करण्यात आली आहे त्याच्यामधून हे स्पष्ट झालं की त्यांचा विरोध हा महिला आरक्षणालाच होता। कारण याच्यापूर्वी पण मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या कंपूने टोळीने अनेक वेळेला हे विधेयक आम्ही जसा त्यांचा फोटो फाडला त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे लोकसभेमध्ये तुकडे करून सगळ्यांवरती भिरकावलेले होते। आणि असं होऊ नये या दृष्टीने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या वेळेला एक मतानी हे विधेयक मंजूर होऊन सुद्धा सातत्याने खोटा प्रचार केला गेला की दक्षिणेकडच्या राज्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल। आणि त्याचबरोबर जसं लोकसभा निवडणुकीच्याला खोटा प्रचार केलेला होता त्याप्रमाणे आत्तापर्यंत 30 वर्ष रखडलेलं विधेयक हे माननीय मोदी साहेब, NDA, भाजप, शिवसेना आणि सगळ्या घटक पक्षांच्या तर्फे मान्य करण्यात येणार होतं। परंतु यांनी केवळ महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून ते नामंजूर केलेलं आहे। महिलांची मतं घ्यायचा त्यांना कुठलाही अधिकार नाही आणि महिला काही तर बोलल्या की महिलांना आरक्षण नकोच आहे। मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या पुतना मावशीचं प्रेम जे काँग्रेसने दाखवलेलं आहे आम्ही निषेध करतो। आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणाने या विधेयकाचं समर्थन केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की फ्लोअर मॅनेजमेंट करायला महाराष्ट्रामध्ये जसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे बहुमत सिद्ध करू शकले तसं त्यांना जर का जबाबदारी दिल्लीत मदतीसाठी घेतलं असतं तर हे विधेयक नक्की मंजूर झालं असतं असं मला वाटतं। आणि म्हणून म्हणते की पुढच्या काळामध्ये हे विधेयक कशा प्रकारे चांगल्या प्रकारे महिलांना न्याय देईल याच्यासाठी माननीय मोदी